मित्रांनो, तुले कांबळे लिखित जड या कथासंग्रहातून आज आपण जागरण या कथेचे वाचन करतो आहे. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर कथेचं शीर्षक आहे जागरण. पावसाची सर कोसळली. वातावरण कोंदलं होतं. सूर्य मावळतीकडे वाटचाल करीत होता. वेळेचा अंदाज घेणं शक्य नव्हतं. गंगारामला घाई झालेली तो चुलत भिवास म्हणाला, आवलत घे गडे भिवा. आता कसलं जाणव अण्णा, भिवा म्हटलं. असं कंच लांब आहे म्हणावं चिकलठाणा. रेणा नदी पुढं 2 खाटायचं की त्यातून लांब्याचे जिगर पाहुणे त्यांना खट्टू करता येतं का? मग निघाव म्हणा की घेव भाऊजीलाई. घरी बसून काय करणार आहे? बघ बाबा पुसून गंगाराम नाराज पडले. भिवानं चुलत बहिणीस विचारलं, सुशीलाबाई भाऊजी येणार आहे? त्यांना नाही जमायचं भिवा. सुशीला म्हणाली, काय झालं न जमाया? डोकं दुखताय त्यांचं, ती बोलली. भिवानं आग्रह केला, मोडता कसं येणार? मी कपडे बदलले. भिवा म्हणाला, भात पोळ्याहून जाऊ भाऊजी. का बरं? मी विचारलं. ते ऐकून सुशीला रागानं म्हणाली, तिकडं कशाला रे भिवा? उग भिवा चाचरत, नाही तुझा दारू पिण्याचा विचार दिसतोय, मला नाही आवडणार. तुम्ही सरळ खरडवरून जा. सुशीला म्हणाली. भिवा बोल झाला. अपराध्यागत मान घालून उभा ठाकला. बोलला, आम्ही पियायला कशाला जाऊ? मग ती रागाने. ऐकून गंगाराम म्हणाला, आपल्या खरवडचा बाबू आहे तिथं म्हणून निघालाय. बऱ्याच दिवसानं भेट नाही, त्यासाठी भंडार दिलाय यादवदाजीनं. त्यालाही भंडार दिला यादवदाजीनं. गंगाराम, भिवाजी आणि मी भातखंड्याची वाटचाल करू लागलो. वारा ढगांना पळवीत होता, तरी पश्चिम क्षितिजावर अल्प ढगांची गर्दी होतीच. आणि आम्ही काळभोर रानातून जात होतो. उन्हाळ पाळी घातल्यामुळे मातीत बाबळीच्या पालव्याची काटे होती. वाट पाळीनं मोडलेली आम्ही राम काळेची शेती ओलांडली. भिवानं विळी शिंदवली आणि गंगारामला विचारलं, अण्णा या वाटातनं येऊन किती दिवस झालंय बरं? झाले असतील की 10 साल. कुठलं हो? खरं तर आपल्याला नागपूरला जाऊन 12 साल झाली असतील. एवढं नाही का? गंगारामला 10 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला. तेव्हा तो गुळ मार्केटमध्ये हमाली करीत होता. तिथंच राहत होता. गंगारामची बायको मुक्ताबाई गावी राहत होती, मजुरी करीत होती. सकाळी उठूनच भाकर करून धोंडीबाचा मुलगा बाबू रोज दूध घेऊन लातूरला विक्रीस जातोय म्हणून त्याच्या हाती भाकरी पाठवायची. दर आठवड्याला गंगाराम घरी येत होता. आठवडी बाजार तेल मीठ पुरवीत होता. तसेच काही दिवस लोटले. पावसाळा सुरू झाला. हमालीचे काम बंद पडले. तो गावी आला. गावीही त्याला मजुरी मिळेना. उपासमार सुरू झाली. चूल पेटत नव्हती. मुलं बाळं अन्नानं व्याकुळ झाली. हे गंगारामला पाहावत नव्हतं. अंगानं भक्कम धाडशी ओझ्याची कामे करणारा गंगाराम हतबल झाला. निराश झाला. काय करावं सुचेनासं झालं. उसनं मिळेना, कुठून मिळणार? घरोघरी हीच स्थिती. त्यास वाटे जावं मुंबईला नाही तर पुण्याला. तिथं काम मिळतं हे तो जाणून होता. आणि एक दिवस गंगाराम व भिवान नागपूरला जायचं ठरवले. उपासमारीनं त्यांचा चेहरा सुकला होता. पांढरा फट्ट झाला होता. आवाज खोल गेला होता. चेहरा काळवंडला होता. आणि कित्येकांकडे तिकिटासाठी पैशाची मागणी करून व्यर्थ. शेरभर ज्वारी मिळेना. मग तिकिटाचा प्रश्न दूरच. त्यानं आपल्या भावाचे पाय धरले आणि म्हणाला, दादा मला वाचवा, मला तिकिटापुरते पैसे द्या. तो बोलला, कुठे माझ्याकडे गंगाराम? संभा बोलला, काय पण कर, पण माझ्या हिश्श्याची जागा घे. अन गंगाराम, ह्यो जागा घेण्याचा वकूत नाही.
गंगाराम गेला सावकाराकडे. सावकाराचे पाय धरले, पण सावकार कशाचा पत्कारतो? घरावरील 4 पत्रे गिरवी टाकले. तसं निघून दिलं. सावकाराचं व्याज जबर होतं, तरी ते गंगारामनं मान्य केलं. जगून वाचून राहिल्यास पैसे फुलात घेऊन येईल. गंगारामनं मान्य केलं होतं. त्याला नागपूरला जायचं होतं. गाठोडं बांधलं, तो सहकुटुंब निघाला. त्याला निरोप देताना सारे भाऊबंद रडले, हळहळले. एकमेकांच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला. ऊन धगधगत होतं. अंगातून घामाच्या धारा पाजरत होत्या आणि भलं मोठं गाठोडं डोकीवर घेऊन गंगाराम चालत होता. त्याच्या मागोमाग चालणारी मुक्ताबाई मुलाला काखत घेऊन जड मनानं निघाली. तिच्या अंगावरील जीर्ण चिंधी मलिन झालेली होती. केसांच्या झिपऱ्या विस्कटल्या होत्या. ती क्षीण झाली होती. चालण्यासाठी हतबल झाली होती. मुलं कशी तरी चालत होती. इथं अन्नान्न करून भरावं लागेल म्हणून तिथे अन्न मिळेल असं त्यांना वाटत होतं. कडेपूर रेल्वे स्टेशन पर्यंत पायीच जायचं ठरवलं. तिकिटात बचत होणाऱ्या पैशानं तो पोटातला खाणार होता, चहा पिणार होता. काळोखात भरधाव धावणारी रेल्वे निघून गेल्यावर प्रसंग नजरेसमोर विरला. तो वर्तमान काळात दाखल झाला. त्याची नजर मांजरा नदीच्या वृक्ष कोरड्या पात्राचं निरीक्षण करताना समोर झाडी दिसली. शेळ्या मेंढ्याचे कळप दिसले. मोकळी गुरं नदीकाठी फिरत होती, तोंड आपटत होती. कुठलं गवत असणार. जवळच भातखोंड गाव दिसलं. आम्हाला आता डगर उतरून वाळवंटातून पात्रातून जायचं होतं. भिवा मला म्हणाला, भाऊजी तुम्ही येताल म्हणलं नागपूरला, पण तुमचा पत्ता काय? या वर्षी मी नक्की येईन. तेव्हा तो म्हणला, लक्ष्मीनगरात नाहीतर बजाज नगरात माझं नाव रिक्षावाल्यांना विचारा, ते घरी आणून सोडतील. आमचे पाहुणे म्हटल्यावर पैसे सुद्धा घेणार नाही. आपलं रिटाच आहे तसं. येऊन बघा भाऊजी, गंगाराम बोलला. कोणाची टाप नाही आम्हाला तेड बोलायला. भिवा, समजे दोस्त मंडळी आहे ती. ठीक आहे, मी बोलतो. आमचे पोरंही नमून नाहीत. हिकल्यावाने कोणाची हंजी करणं नका, गंगाराम बोलला. त्याशिवाय जीवाभावाची माणसं आहेत तितकी. इंदोरा, अंबाजी रोड, फुटारा तळ, सिव्हिल लाईन, झोपडपट्टी, तलावाजवळ आणि रामबाग कॉलनी, सोमनवाडा, धरमपेठ आणि सुभाषनगरातही त्यांची चांगली ओळख असल्याचं त्यानं सांगितलं. आम्ही लक्ष्मी रोड जवळ 10 वर्षे काढली होती. सध्या तो सावकार नगरात राहत होता. मी त्यास म्हटले, सावकार नगरात कोणत्या ठिकाणी राहता? यावर गंगाराम बोलला, मला चौकी लागली. कसली चौकी? मी विचारलं. बंगलवाल बाबू लोक नवं मकान बांधायला लागले, म्हणजे तिथं लोखंड, सिमेंट, रेती, विटा, दगड पडतं. मग ते आमच्यासारख्याला पैसे देऊन राखायला लावतात. सांजचं आम्हाला फुकटात राहायला मिळतं आणि तेच सामान जतन होतं. याला म्हणायचं चौकी, गंगारामनं खुलासा केला. मी म्हटलं, मला वाटलं पोलीस चौकी. तसलं भानगड आम्ही कशाला करू? आम्ही पोटासाठी गेलेली माणसं, ताजा शेर कमवून खाणारे. सध्या ठीक आहे ना? मी विचारलं. बरा, खाण्याची फिकर नाही, घरी काय नसू द्या. एखादी सवारी लागली की ताबल आटा घेऊन येतोय, घरी बजावून जातोय. चुलीवर गंज ठेव, आलोच हिंग. तुम्ही एकदा गरीबाच्या घरी येऊन बघा. मी मुलांच्या शिक्षणाविषयी चौकशी केली तेव्हा गंगाराम म्हणाला, सदाशिवला शाळेत घालून कसं जमायचं? आम्हाला खाण्याची भरात, मग शाळा कुठली? बरं, लहान मुलास तरी शाळेत घालायचं असतं. बघू, आणखी काय नांद आहे. बच्चा आहे, त्याच्या तकदीरात काय आहे कोणास ठाऊक. बरं, सदाशिव काय काम करतो? एका तुमच्यासारख्या बाबूंना त्याला धंद्याला लावून दिलंय. कुठं? दुधाच्या बाटल्या घरोघरी पोहोचवतो. हे बघा, मलाही आता स्वतःचा रिक्षा झाला. बरं, पण रिक्षासाठी एवढा पैसा कुठून आणलात?
किती किंमत पडली रिक्षाला? घरी कुठले एवढे पैसे जमणार? 1800 रुपये दिलेत बँकेने, त्याचे हप्ते केलेत. तुम्हाला तर लिहिता वाचता येत नाही, मग बँकेतून पैसा मिळतो हा सल्ला दिला कोणी? आपलं पोरगं दूध देत फिरतं. एका बाबूजीनं त्या सदाशिवला लग्नाला बोलावलं. लय अप्रूप करत्यात बंगलेवाले साहेब लोक. आणि आपलं पोरगही जेंटलमेंट राहतंय. सिनेमातल्या नटावानी. त्या साहेबांनी त्याच्याजवळ चौकशी केली. त्यांनी बँकेत नेलं, कागद लिखापडी केली, तेव्हा पैसे मिळाले. पोराला लबाड लाड जराही नाही खबर. कुणी लबाड बोललं तर त्याचं टक्कूरच उठतं. साहेबाची कृपा झाली. आम्हाला काय ठाव, आम्ही अनपढ अडाणी माणसं. तुमच्यावानी कुठं आहोत चार डोळ्याचे? सध्याला सरकारने गरिबांना हाती धरलंय. इकडं पैसा मिळतात का गरिबांना? होय मिळतात. माझ्याकडून जरा गलती झाली बघा. मागं माझे हप्ते वेळेवर गेले नाही का बरं? बेमार पडलो होतो म्हणून. पुन्हा दणका दिला की बघा. चहा मंदी घातलं, लय गांगारून गेलो. 6 महिने पडून होतो. वाटलं आता काया परक्या मुलकात जगून जाताव. लय हालत झाली. एके दिवशी एका रिक्षावाल्यानं मला बोलायला घरी. लय हाळहाळ केलं त्यानं आणि म्हणला, भालेराव जी, तुम्ही असं करा, जावा कामठीला, तिथं एक जण डहाळ देतो, डहाळ घ्या. गंगारामला ते पटलं. एके दिवशी गंगाराम कामठीला गेला. त्यानं डहाळ घेतला. भेंडाऱ्याच्या पाण्यागत तार धरणारी लाड पडली. त्यांना 4-5 डाळ घेतले तेव्हा बरं झालं. गंगाराम सांगू लागला, तिथेही काही लोक असे दिसतात, कोणाचं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही, म्हणून असं दगा करतात. पण भगवंताची मर्जी वाचलो म्हणून तुमची भेट झाली, नाही तर काय बघायचं असतं. खरंच माणसानं कोणाला कधी ऊन चिंतू नये. बोलता बोलता वाट ओसरली. आम्ही मांजरा नदीचं पात्र ओलांडलं. डगर चढून वर आलो. बाबूची भेट झाली. बाबू घरीच होता. भातफोंडाचा धोटिबा भेटला. त्यानं पाणी दिलं. तोंडाहून पाण्याचा हात फिरवला. पान खाल्लं. वामन घरी नव्हता. झोटिंगानं राजाला हॉटेलकडे पाठवलं. थोड्या वेळानं राजा परत आला. वामन नाही भेटला. लातूरला गेला असावा, अंदाज केला. आम्ही हॉटेलकडे आलो. वामन सावलीत विसावलेला दिसला. त्यास उठवलं. रात्रभर त्यानं जागरण केलं. रात्रीच भिवाच्या वडिलांची, सुदाम भालेरावची पुण्यतिथी साजरी झालेली. पुण्यतिथीच्या निमित्तानं भिवा आणि गंगाराम नागपूरहून भातांगडीला आले होते. तर मित्रांनो, यापुढे काय घडलं, या कथेचं जागरणाचं शीर्षकाचं काय महत्व, हे आपण जाणून घेऊया पुढील भागात. आज आपण इथेच थांबवूया. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.